फ्रेंड, वेलकम टू माय चॅनल कोमल फॅशन डिझायनर शिरपूर। तर बघा, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आर्मोल टिप्स सांगणार आहे। तर बघा, हे सिवलेस माझं मी पूर्ण रेडी ब्लाऊज तयार केलेला आहे। आणि आपण जेव्हा सिवलेस ब्लाऊज तयार करतो तर त्यावेळी त्याची फिनिशिंग कशी द्यायची, त्या मुंड्याला त्या आर्मोलला फिनिशिंग कशी द्यायची हे मी तुम्हाला दाखवते। तर बघा, मी आता सुरुवात करते आहे। तर बघा, मी पूर्ण ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा, मी अस्तर घेतलेला आहे। अस्तर घेतलेला आहे आणि त्याची बघा असं तिरकस आपल्याला आपण ज्या पायपिंगला ज्या पद्धतीने अशी तिरकस पट्टी घेऊन बघा, तर तिरकस शिलाई हे घेऊन पट्टी घेतो। तर त्याची लेंथ आपल्याला जवळपास 1.5 इंच अशी घ्यायची आहे। 1.5 इंच आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तिरकसच कटिंग करायची आहे। आपल्याला अशी सरळ करायची नाही आहे, तिरकसच ठेवायची आहे, जेणेकरून आपल्या आर्मोलला व्यवस्थित फिनिशिंग आणि सेम आपला गोलाई येईल। त्यासाठी आपल्याला अशी तिरकस पट्टी घ्यायची आहे। तर बघा, पट्टी घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला हे शिध्या साईडने घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला सुरुवात करायची आणि आपल्याला काय नॉर्मल फक्त हिला अशी खेचायची आहे, नॉर्मल, जास्त आपल्याला खेचायचं नाही आहे। आणि अंतर बघा किती ठेवलेलं आहे मी, अंतर तुम्ही बघू शकता। अंतर आपल्याला इतकं अंतर घेऊन अशी शिलाई टाकून घ्यायची आहे। तर बघा, मी आता सेम अंतर ठेवून अशा पद्धतीने पट्टी करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर बघा, हा भाग आपला ह्या साईडला हवा, पट्टीच्या साईडला, आणि आपल्याला पट्टी अशी दुमडून घ्यायची आहे आणि आपल्याला इथे मधोमध बघा एक शिलाई टाकून घ्यायची आहे। बघा, अशी पट्टी केल्यानंतर तर बघा, आता एक्स्ट्रा आपल्याला पट्टी कट करून घ्यायची आहे। आणि बघा, या साईडला आपल्याला जो एक्स्ट्रा कापड आहे तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघा, हा जो एक्स्ट्रा कापड आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघा, एक्स्ट्रा कापड आपण कट केल्यानंतर आता आपल्याला अशा पद्धतीने बघा पट्टी दुमडून घ्यायची आहे। तर बघा, अशा पद्धतीने आणि आपल्याला इथे त्याप्रमाणे शिलाई टाकून घ्यायची। तर बघा, किती सुंदर आपली आर्मोलला फिनिशिंग आलेली आहे। आणि मी दुसऱ्या साईडचे पण सेम पद्धतीने अटॅच करून घेतलेले आहे। तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।